कुपोषणाचा टक्का कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यात येतोय। यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विशेष प्रयत्न सुरू असून ग्रामीण भागातील कुपोषित बालकांची संख्या सप्टेंबर 2024 रोजी अखेर तीव्र कुपोषित 88 तर मध्यम कुपोषित 1023 होती, तर नोव्हेंबर 2024 रोजी अखेर सॅम 22 तर मध्यम कुपोषित 62 कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यात यश आलंय। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम 1647 अंगणवाडीतील 83,427 बालकांसाठी राबवण्यात येते। तसेच दत्तक पालक योजना, पालक सभा घेऊन मुलांचा दिनक्रम, आहारांच्या वेळा, चविष्ट आणि तितके सकस अन्न पालकांना देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे। कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याच्या उद्देशानं IIT मुंबई सारख्या नामांकित संस्थांचा देखील सहभाग घेण्यात आला असून बालकांची काळजी घेण्यासाठी व्हिडिओ मार्फत तसेच पालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी दिली आहे। गरोदरपणात मातेला योग्य सकस आहार न मिळाल्यास मूल कुपोषित जन्माला येण्याची शक्यता असते, तर मूल जन्मल्यानंतर त्याला मातेचं पुरेसं दूध व पोषण आहार न मिळाल्यास बालके कुपोषणाच्या विळख्यात अडकू शकतात। त्यामुळे गरोदरपणात व प्रसूतीनंतर मातांना व 6 महिन्यानंतर बालकांना नियमितपणे अंगणवाडी सेविकांमार्फत पोषण किट वाटप करण्यात येत आहे। तालुक्यामध्ये विशेषतः डोळखाम प्रकल्पात कुपोषणाचं प्रमाण जास्त आढळते, तर याच्या मागे अनेक कारणं आहेत, जसे की 19 वर्षाखालील माता, 2 मुलांमधील जे अंतर असाय पाहिजे ते योग्य नाही, त्यानंतर 2 पेक्षा अधिक मुलं किंवा अपत्य असणे, महिलांमधील असलेले ॲनिमियाचे प्रमाण जास्त आहे, तसेच आपल्या गरोदर आणि स्तनदा माता आहेत त्यांना पुरेशी विश्रांती आणि झोप याची आवश्यकता आहे, पण ते भेटत नाही त्यांना। त्यानंतर रोजगारासाठी येथील जी लोकसंख्या आहे ती मायग्रेट झाल्यानंतर लहान बालकांना किंवा गरोदर स्तनदा मातांना अंगणवाडीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असते। आरोग्य आणि पोषण या संदर्भात ज्या अंधश्रद्धा आहेत हा पण एक त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे। अंगणवाडीमधून जो आहार दिला जातो तो पूरक आहार दिला जातो, त्याच्या व्यतिरिक्त घरामध्ये मुलांचं पोषण होणे तितकीच जबाबदारीचं काम आहे, परंतु त्या संदर्भात पण काही आहाराच्या चुकीच्या सवयी कुटुंबामध्ये असतील तर त्याचाही कुपोषणावर परिणाम होतो। त्याचबरोबर आपल्याला जो इथे अजून एक प्रामुख्याने समस्या आढळते ती म्हणजे इथे काही कुटुंबांमध्ये असणारी व्यसनाधीनता हा पण एक कुपोषणामागे एक समस्या आहे। आपल्या अंगणवाडी केंद्रांना CHO डॉक्टर्स यांच्या व्हिजिट अपेक्षेपेक्षा कमी होतात, हेही एक कुपोषणाचे कारण आहे। झाले तेव्हा मला वाळंत विडा, बॅग आणि पाळणा दिला। मला हे सर्व मिळाल्याबद्दल मी जिल्हा परिषदची आभारी आहे। मग तो आता तिथं दूध, बटाटे, खिचडी, काय केळी, अंडी द्यायची ती। मग तो तिथं चांगला झाला, मग घरी आणला, मग घरी अंगणवाडीची बाई पण खिचडी द्यायची, अंडी, केळी, खिचडी पण द्यायची ती। मग तो खायचा, घरचा पण भाकर जेवायला जेवतो मस्त, आता मस्त झाला। सोबत कुपोषण कमी करण्यासाठी मिशन न्यूट्रिशन याच्या आम्ही व्हिडिओ पण प्रकल्पातून आम्हाला जेव्हा प्रशिक्षण दिलं त्याच्यातून व्हिडिओ पण आम्हाला दाखवले। आम्ही अंगणवाडीत त्या मातांना बोलावून त्या व्हिडिओ पण त्यांना प्रत्यक्षात दाखवल्या। स्तनपान कसं करायचं, मुलं स्तनपान करताना कसे पोझिशनमध्ये त्यांना घ्यायचं, हे सगळं त्यांना आहाराबद्दल सगळे व्हिडिओ आम्ही त्यांना मातांना दाखवलेलं आहे। त्यांना किती काय कसं त्रास होतोय, काय फरक पडला याचा फॉलोअप घेऊन त्यांचं समुपदेशन करून परत आरोग्य केंद्रामध्ये रेफर करून त्यांची सुधारणा करण्यामध्ये प्रयत्न करतो। आम्ही NRC मध्ये देखील ॲडमिट करतो, पण ह्या तिन्ही ठिकाणी जर सुधारणा झाली नाही तर अशा मुलांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात येते।
तसंच जिल्हा परिषद सेस, पंचायत समिती सेस यामधून कुपोषित मुलांसाठी पोषक वडी, गरोदर मातांसाठी बाळंतविडा, नवजात शिशूंसाठी पाळणा वाटप करण्यात येतो. ग्रामपंचायतीच्या 10% महिला व बालकल्याण निधीमधून कुपोषित मुलांसाठी अतिरिक्त आहार देण्यात येतो. यामध्ये मुलांना अंडी, चिक्की त्याचबरोबर प्रोटीन पावडर देण्यात येते. आपला ठाणे जिल्हा कुपोषण मुक्त करूया.